आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजी माजी नगरसेवकांनी दिले उपमुख्याधिकारी यांना वाढीव घरपट्टी संदर्भात निवेदन। कोपरगाव शहरात नुकतीच वाढीव घरपट्टीची बिले नागरिकांना वितरित करण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेकडे निवेदन देऊन वाढीव घरपट्टीबाबत तातडीने बैठक बोलवण्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी पापडीवाल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी वाढीव घरपट्टीच्या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असून या विषयावर लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित विभाग यांच्यात सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच वाढीव घरपट्टी लागू करण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारण्यात यावी अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य निर्णय घ्यावा असेही निवेदनात म्हटले आहे। या विषयावर लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी, नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात यावे व वाढीव घरपट्टीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी, माननीय मुख्याधिकारी साहेबांना वाढीव घरपट्टी संदर्भात निर्णय घेण्यासाठी तातडीची एक विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी यासाठी एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। आपल्या सर्वांना माहिती असेल का, कोपरगाव शहरामध्ये वाढीव घरपट्टी संदर्भात नोटिसा या ठिकाणी वाटल्या जात आहेत आणि त्या नोटिसा ज्या वाटत आहेत त्याच्यामध्ये अतिशय जास्त तफावत या ठिकाणी आहे का जुन्या ज्या घरपट्टी होती आणि आता आलेल्या नोटिसा आहे याच्यामध्ये कुठलाच ताळमेळ या ठिकाणी लागत नाही आणि ती कोणत्या अनुषंगाने वाढवलेली आहे, कोणत्या पद्धतीने वाढवलेली आहे याचा अतिशय जास्त संभ्रम ह्या कोपरगावच्या नागरिकांमध्ये आहे। अतिशय जास्त तक्रारी या ठिकाणी आम्हाला लोकांकडून प्राप्त होत आहे। मी उदाहरणार्थ एक तुम्हाला नोटीस दाखवू शकतो या ठिकाणी का त्या माणसाला पहिले 6,845 घरपट्टी होती संकलित कर आणि आता त्याला 25,916 आलेला आहे। त्याच्या घरामध्ये कुठले चेंजेस झालेले नाही, त्या वास्तूमध्ये कुठले चेंजेस झालेले नाही, तरी तेवढी घरपट्टी आलेली आहे। त्या अनुषंगाने आमचे मुख्याधिकारी साहेब आज भेटले, उपमुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की या विषयावर एक तुम्ही विषय सर्वसाधारण सभा बोलवा का त्या डिपार्टमेंटला बोलून तिथली सर्व माहिती तुम्ही नागरिकांना द्या। आपण बघितलं असेल गेल्या 4-5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीच्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसा या ठिकाणी नागरिकांना लोकांनी दिलेल्या होत्या। त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीचं काम नगरपालिकेने केलं होतं। त्यावेळेस सुद्धा माननीय या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष काळे साहेब यांनी मुख्य कलेक्टर साहेबांना भेटून त्यावेळेस त्याला स्थगिती भेटली होती आणि जुन्याच पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी चालू आतापर्यंत होती। त्याचमुळे आज आम्ही लोकांचा जो संभ्रम लोकांच्या मनामध्ये आणि सर्व नगरसेवकांच्या मनामध्ये सुद्धा आहे का त्याच्याबद्दल कुठेतरी एक चर्चा या ठिकाणी व्हायला पाहिजे का ज्या पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी वाढल्या जात आहे त्याच्यावर एक विशेष सर्वसाधारण सभा बोलून नगरपालिकेने त्याच्यावर पूर्ण पद्धतीने त्या डिपार्टमेंटकडनं सर्व माहिती घेऊन सर्वांसमोर ठेवून त्याच्यावर चर्चा होऊन त्या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आणि आमची आजच सांगतो तुम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमची ही मागणी आहे का जी जुनी घरपट्टी आहे त्याच पद्धतीचे घरपट्टी पुन्हा लोकांना व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे।